तर होतं काय आपलं की आपलं डोकं कमरेतनं वाकलं, प्रॉब्लेम येतोय की मग डोकं मागे जाते आणि मग पाय फक्त असं तर भीती वाटते ना, असंच शोल्डर ओपन होतं खेळताना आणि आपण बॉलकडे जात नाही. तर ऑलरेडी या सेंटर पोलवर आल्यामुळं अवघड आहे. तसं नाही करायचं. छाती कमरेतनं नाही वाकायचं, छाती टोवरती घ्यायची, फक्त एवढंच वाकायचं. टोवरती छाती आली पाहिजे, बस. टोवरती छाती टोवरती आली पाहिजे, तेवढंच वाकायचं, कमरेतून वाकायचं. आणि ही ग्रीप आहे ती अशी धरायची, ही रिंग आहे ना, रिंगने मागच्याला असं धरलेलं आहे आणि असं असं झालं तर ही क्लो ओपन नाही, हे म्हणजे खाली पडलेली पाहिजे, पडलेली ओव्हरिंग ग्रीप. ओके. परत आणलं, छाती टोवरती आणली, माहिती ना बरोबर मी मारत आलं. कारण मग मी त्या पोझिशनमधनं जेव्हा छाती टोवर येते तेव्हा आपण असं करतो ना, तर बरोबर पायावरती जातो आपण, है ना. बस स्ट्रेट राहायचं, छाती टोवरती घ्यायची आणि बरोबर जायचं, है ना. छाती बरोबर सगळं टोवरती आलं आणि स्ट्राईट पण चांगलेली, बॉडी डोकस पायाच्या लाईनमध्ये आलं. आता बघू लेगच्या बॉल बरोबर खेळता येत का. बरोबर येतं, इतकं चांगलं खेळता आलं. त्यावरती आणि खाली पडलेली राहू दे, एकदम टॅप नाही करायचं. टॅपने की परत कंबर दुखते. टॅप नाही करायचं, छाती स्ट्रेट. बघितलं सरळ पण मला. तर हे दाखवते की बरोबर मी स्ट्रेट बॉल खेळलो.